नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समछाया हॉस्पिटल बोदवड. मागील 15 वर्षापासून मूळव्याध भगंदर फिशर या आजारावर ट्रीटमेंट करतोय. आतापर्यंत जवळपास 10,000 रुग्णांची तपासणी व त्यांना सल्ला आणि जवळपास 3,500 रुग्णांवर श्वाससूत्र पद्धतीने कायमस्वरूपी उपचार केलेला आहे मूळव्याध फिशर भगंदर ह्या आजारांचा. आज आपल्याकडे काका आले. नमस्कार काका. काका, तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव आनंद काशीनाथ तायडे. वय किती? वय 63. आणि गाव कोणतं? जांभूळ तालुका. काकांचं नाव आहे आनंद काशीनाथ तायडे. त्यांचं वय 63 आहे. त्यांचं गाव आहे जांभूळगाबाद, तालुका मलकापूर. तुमचा फोन नंबर काय काका? 8669 हां 320502. त्यांचा फोन नंबर आहे 8669 320502. काकांचं एक स्टोरी आहे. कोरोना पिरियड चालू होता, त्यावेळेला कोरोनाचे भरपूर पेशंट होते. त्यावेळेला त्यांना मूळव्याधीचा खूप त्रास होत होता आणि भरपूर रक्त पडत होतं आणि रक्त पडून शरीरातून रक्त कमी व्हायचं. त्यांना रक्त सुद्धा 4 ते 5 वेळा लावावं लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा मूळव्याधीचा त्रास कमी होत नव्हता. कोंब बाहेर येत होता आणि त्यातून रक्ताची धार लागत होती. बरोबर आहे ना? हां. तर अशा वेळेला कोरोनाच्या वेळेमध्ये साधारण 2019-20च्या आसपास काका माझ्याकडे आले होते. तेव्हा ते ॲडमिट झाले होते गोदावरी हॉस्पिटलला. आपण तिथे कोरोनाचे खूप पेशंट होते म्हणून ते तिथून इथं आले आणि मला त्यांनी दाखवलं. आणि दाखवल्यानंतर मी त्यांना क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट करायचा सल्ला दिला किंवा तुमचं रक्त खूप जात आहे, तुम्हाला याचं आयुर्वेदिक पद्धतीचं ऑपरेशन करावं लागेल. तर मग त्यानंतर तुम्ही लगेच ऑपरेशन केलं होतं का आयुर्वेदिक पद्धतीचं? हो. त्याला क्षारसूत्र पद्धतीची ट्रीटमेंट असते. तर त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता. त्यांना आपण तपासलं, त्यांच्या रक्ताची तपासणी केल्या आणि लगेच त्यांची क्षारसूत्र पद्धतीने आयुर्वेदिक ऑपरेशन केलं. आता त्या गोष्टीला जवळपास 5 ते 6 वर्ष झालेले आहेत. आता ह्या 5 ते 6 वर्ष तुमची ट्रीटमेंट किती वेळ चालली होती तरी? 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास? बस 15 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं त्यांची क्षारसूत्र पद्धतीने आपण आयुर्वेदिक पद्धतीचं ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर 1-1.5 तास दवाखान्यात थांबल्यानंतर ते मोटरसायकलवर बसून घरी गेले होते. आता जवळपास ह्या 5-7 वर्षामध्ये त्यांना मूळव्याधीचा कोणताही त्रास नाही, कधीही रक्त पडलं नाही आणि आतापर्यंत त्यांना रक्त लावण्याची सुद्धा गरज पडली नाही. खरंय काय? म्हणजे आतापर्यंत रक्त पण लावलं नाही, संध्याकाळीतून रक्त पण पडलं नाही, मूळव्याधीचा कोणताच त्रास नाही. तर अशा प्रकारे त्यांची मूळव्याधीची आपण ट्रीटमेंट केली क्षारसूत्र पद्धतीने आणि ते याच्यातनं पूर्णपणे कायमचे बरे झाले. जवळपास 7 वर्षापासून त्यांना कोणताही त्रास नाही. बरोबर आहे ना? मावशींचं नाव आहे देवकाबाई आनंद तायडे. त्यांच्या पत्नी आहेत. मावशी, काय सांगायचं तुम्हाला या ट्रीटमेंट विषयी किंवा कशी ट्रीटमेंट काय म्हणून? व्यवस्थित ट्रीटमेंट केली, आम्हाला एकदम आवडली. हां, चांगले झाले. आम्हाला गॅरंटी नव्हती की ऑपरेशन करून चांगले होते. हां, त्यांना खात्री नव्हती की ऑपरेशन केल्यावर चांगले होतील, पण ते पूर्णपणे आज रोजी बरे झाले. तर अशा पद्धतीचं पेशंटला माहिती व्हावी किंवा ह्या क्षारसूत्र पद्धतीने आजार कायमस्वरूपी बरा होतो याच्यासाठी आज योगायोगाने काका मावशींना घेऊन दवाखान्यात दाखवायला आले होते, म्हणून आपण त्यांचा आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.